मंडळी नमस्कार, मी संतोष कामगावकर. माय महानगर लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. संजय भन्साळींची कलाकृती म्हटलं की पडद्यावर तुम्हाला ग्रेस ग्लॅमर सोबत लार्जर दॅन लाईफ अनुभूती मिळायलाच हवी. आजपर्यंतच्या त्यांच्या अनेक चित्रपटांतून ती भव्य दिव्यता आपण सगळ्यांनीच अनुभवलेली आहे. मग तो हम दिल दे चुके सनम असो, ब्लॅक असो, पद्मावत असो किंवा बाजीराव मस्तानी असो, संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा तीच सौंदर्यानुभूती घेऊन येत आहेत त्यांच्या हिरामंडीमधून. बराच काळापासून चर्चेत असलेली हिरामंडी ही एक वेब सिरीज आहे जी आपण नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर पाहणार आहोत. जेव्हापासून हिरामंडीचा पोस्टर आउट झाला तेव्हापासून त्याबद्दलच्या चर्चेला उधाण आलं. सोशल मीडियावर आजपर्यंत फक्त ऐकिवातच असलेल्या लाहोरमधल्या हिरामंडीच्या माहितीचे व्हिडिओ बनू लागले. ही हिरामंडी लाहोरमध्ये नक्की आहे कुठे, त्याचा इतिहास काय, आता हिरामंडी दिसते कशी, वगैरे वगैरे माहितीचा सडाच सोशल मीडियावर पडला. असो, पण संजय लीला भन्साळींची हिरामंडी लाहोरच्या एका कोठ्यावर घडणारी गोष्ट आहे, ज्यात भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचेही संदर्भ जोडले गेलेले आहेत. मनीषा कोयराला, रिचा चड्ढा, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, शर्मीन सेगल, संजीदा शेख मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. या मल्टीस्टारर वेब सिरीजचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झालेला आहे. त्यातली भन्साळींची छाप असलेली तीच सुंदर सिनेमॅटोग्राफी, भव्य दिव्य सेटची रेलचेल निश्चितच प्रेक्षकांना आकर्षित करणारी ठरणार आहे. त्यामुळे संजय लीला भन्साळींची ही कलाकृती नजर खिळवून ठेवेल यात काही शंकाच नाही. पण फर्स्ट लुक आला असला तरी वेब सिरीजच्या प्रदर्शित होण्याची तारीख मात्र अजून गुलदस्त्यात आहे. त्यावेळेच्या लाहोरमधील कोठ्यातली जीवनशैली कशी होती याचा अंदाज आपल्याला या फर्स्ट लुकमध्ये कळतो. एक असाही जमाना होता जेव्हा तवायफांच्या या कोठ्यावर सुकून होता, शांती होती. त्यांच्या हसऱ्या खेळत्या जीवनशैलीत कलेचा आविष्कार होता. अशातच त्या काळात स्वातंत्र्य संग्रामाचं बिगुल वाजू लागलं. हळूहळू लोकांच्या मनातील स्वातंत्र्य संग्रामाची आग पसरू लागली आणि त्याचा लोट या कोठ्यावर पण येऊन पोचला. आणि मग या कोठ्यात राहणाऱ्या लोकांना कशा प्रकारे बदलांना सामोरं जावं लागलं यासोबतच या फर्स्ट लुकमध्ये आपल्याला आणखीही काही गोष्टींचे संकेत मिळत आहेत. त्यानुसार तुम्हाला शह, काटशह, कुटील कारस्थानं, षडयंत्र पाहायला मिळेल. त्यातून घडणारे दगलबाजीचे किस्से पाहायला मिळतील. आणि या सगळ्यासोबतच आर्ट आणि ग्लॅमरची सौंदर्यानुभूती हा संजय लीला भन्साळींचा मुख्य USP आहेच. त्यामुळे प्रेक्षकांची हिरामंडीबद्दलची उत्कंठा निश्चितच शिगेला पोहोचलेली आहे. हिरामंडीच्या फर्स्ट लुकचा वेध घेणारा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमचं हे चॅनल माय महानगर लाईव्ह जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून मनोरंजन जगताचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सतत पाहता येतील.